नमस्कार, आयुर्लॉजिकमध्ये तुम्हा सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उसाबद्दल जाणून घेणार आहोत। उन्हाळ्याचा तडाखा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांना आता उसाचा रस पिण्याची साहजिकच इच्छा होणार आहे, पण मनामध्ये एक भीती पण असते की उसाचा रस पिऊ की नको, याने शुगर वाढेल का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेल जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आयुर्वेदानुसार ऊस हा मधुर रसात्मक आहे आणि हा शीतवीर्य आहे, म्हणजे हा शरीराला गारवा देणारा आहे। पचायला गुरु म्हणजे जड सांगितलेला आहे। आता हा उसाचा रस कोणी घ्यावा आणि कोणी घेऊ नये हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर उसाच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि शुगर ही भरपूर प्रमाणात असते। त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जरी लो असला तरी ग्लायसेमिक लोड जे आहे ते खूप जास्ती आहे। त्यामुळे जेव्हा आपण उसाचा रस पितो तेव्हा आपल्या रक्तातली शुगर वाढण्याची शक्यता असते। ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु ज्यांना डायबिटीज आहे असे व्यक्ती, प्री डायबेटिक स्टेजमधले व्यक्ती आणि प्रेग्नन्सीमध्ये जर का आपण उसाचा रस घेतला, वारंवार घेतला, तर रक्तातली शुगर वाढण्याची निश्चितच शक्यता आहे। त्यामुळे अशा व्यक्तींनी उसाचा रस घेऊ नये, टाळावा शक्यतोवर। आता उसाचा रस कोणाला चालतो? तर जे कष्ट करणारे लोक आहे, उन्हातान्हात फिरणारे लोक आहेत, जे स्पोर्ट्समध्ये काम करणारे आहेत, स्पोर्ट्समन आहेत, ॲथलीट्स आहेत, अशांना इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी उसाच्या रसाचा खूप चांगला फायदा होतो। उसाच्या रसामध्ये ग्लुकोज असल्यामुळे तुमच्या मसल्सची रिकव्हरी ताबडतोब होते आणि एनर्जी त्यांना मिळते आणि तरतरी यायला मदत होते। त्यामुळे जे लोक उन्हातान्हात काम करतात, ज्यांना फिरावं लागतं, मार्केटिंग सारखे कामं ज्यांचे आहे, अशा व्यक्तींनी उन्हाळ्यामध्ये उसाचा रस पिला तर त्यांना निश्चितच फायदा होतो। कारण ह्यामुळे शरीराचं पोषण होतं, तुमचं हायड्रेशन मेंटेन होतं आणि नॅचरल त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सुद्धा असतात, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं। परंतु आता हा उसाचा रस कुठून घ्यावा? बाहेरच्या रसवंतीवरून जेव्हा आपण हा घेतो तेव्हा इन्फेक्शनचे चान्सेस भरपूर असतात। त्यामुळे ज्यांची तब्येत नाजूक आहे अशा व्यक्तींनी, ज्यांचं पोट नाजूक आहे अशा व्यक्तींनी उसाचा रस घेताना काळजी घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे आयुर्वेदानुसार उसाचा रस हा सारक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मोशन जास्ती होण्याची शक्यता असते। आता बरेचदा लोक असं म्हणतात की इन्फेक्शनमुळेच मोशन होते, असं नाही आहे। इन्फेक्शनमुळे होणारी लूज मोशन आणि जी सारक औषधांमुळे किंवा रसांमुळे होणारी लूज मोशन याच्यामध्ये फरक असतो आणि आपल्याला तो कळतो। त्यामुळे उसाचा रस जो आहे तो सारक असतो आणि त्यामुळेच उसाचा रस आयुर्वेदामध्ये जॉन्डिसवर अतिशय उपयुक्त सांगितलेला आहे। तो जॉन्डिस बरा करतो असं नाही आहे, परंतु जॉन्डिस झालेल्या व्यक्तींना अन्न जात नाही, मळमळ असतं, थकवा असतो, अशा अवस्थेमध्ये उसाचा रस त्यांना इन्स्टंट एनर्जी देतो आणि जे लिव्हरचं डिटॉक्स, बॉडी डिटॉक्स करण्याचं काम आहे ते कमी झालेलं असतं, ते तुमचं उसाचा रस घेतल्यामुळे पोट स्वच्छ होतं आणि शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत होते। त्यामुळे आयुर्वेदामध्ये उसाचा रस जॉन्डिसवर चांगला उपयुक्त म्हणून सांगितलेला आहे। उसाच्या 1 ग्लास रसामध्ये म्हणजे साधारणतः 200 ml रसामध्ये जवळपास 50 ग्रॅम इतकी साखर असते। हे खरंच आहे। त्यामुळे उसाचा रस घेताना एक तर तुम्ही तो डायल्यूट करून घ्या किंवा कमी क्वांटिटीत घ्या आणि उसाचा रस नेहमी दुपारच्या वेळेस घ्या, रात्रीच्या वेळेस घेऊ नका, त्यामुळे पचनाला त्रास होण्याची शक्यता असते। याच्यामध्ये युरिन साफ करण्याचा सुद्धा अजून एक छान गुणधर्म याचा सांगितला आहे। डायुरेटिक आहे हे, त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लघवीची जळजळ होणं, हातापायांची आग होणं, अशी जर का तुम्हाला तक्रारी होत असतील तर अशा अवस्थेत सुद्धा उसाचा रस खूप छान काम करतो। म्हणून तुम्ही न घाबरता उसाचा रस घेऊ शकता, फक्त वारंवार घेऊ नका। नवाळी म्हणून आठवड्यातनं एकदा घ्यायला काहीच हरकत नाही। फक्त डायबिटीजवाल्या व्यक्तींनी मात्र यापासून दूर राहा।